सर आपलं नाव? सिद्धार्थ सुखदेव रोहिमल, हं, जनता दल महाराष्ट्र ठाणे जिल्हा महासचिव हं. या पदावरती मी कार्यरत आहे. आणि आपण सांगत होते का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वर्षानुवर्षे टिकलेले अधिकारी आहेत, हो. त्यांच्या बाबतीत आपण काहीतरी तक्रार केली होती, ते काय आहे? त्या जरा थोडं त्याची थोडक्यात माहिती द्या. बरं. तक्रार 13/2/2026ला उषा गमरे ठाणे जिल्ह्याच्या महासचिव संघटक या आहेत, यांनी हे पत्रक आयुक्तांना KDMCच्या आयुक्तांना दिलेलं होतं. परंतु वर्षानुवर्ष या विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्याचं जे धोरण आहे, हे धोरण विधान भवनापर्यंत पोहोचूनसुद्धा KDMC आजपर्यंत शांतपणे झोपलेली आहे. मी या KDMCचा जाहीर निषेध करतो की विधान भवनात विषय गाजूनसुद्धा आजपर्यंत KDMCच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या होत नाहीत, याचा मी जाहीर निषेध करतो. मॅडम, हे पत्रव्यवहार तुम्ही केला होता, याच्यामुळे अनुषंगाने मला असं आढळून येतं आहे का तुमचा असा आरोप आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर का इकडे वर्षानुवर्षे लोकांची बदली होत नाही किंवा पदोन्नती किंवा डिमोशन किंवा काही होत नाही, तर तुम्हाला असं का वाटतं का व्हावं? कारण इतके वर्ष म्हणजे 25 वर्षाच्या आसपास झाले त्यांना, यांची बदली होतच नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का 3 वर्षामध्ये बदली व्हायला पाहिजे, तशी नियमानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होत नाही, तर त्याच्यानी ते सुरेंद्र टेंगडे जर आपल्या जागेवर राहिले तर त्याच्यानी तुम्हाला काय फरक पडतोय? आम्हाला काही पडणार नाही, पण व्हायला तर पाहिजे ना तुमचं असं बदली. सांगणं आहे का का ते आपल्या आपल्या विश्वासातील बिल्डरांना परवानग्या देतात, अनाधिकृतपणे कागदपत्रेची अभावी परवानग्या देतात, असं म्हणणं आहे का तुमचं? होऊ शकतं, असं काहीतरी असेल ना त्यांचं साठवलं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे ते हटत नाही तिथून. आणि हे तुम्ही विधान भवनमध्ये गाजलं आहे, तर आता तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून तुमची काय अपेक्षा आहे? की ह्या पत्रांवर उत्तरं द्यावी, याच्यावर काही कारवाई व्हायला हवी. काहीच होत नाही अद्याप तर. ठीक हे आहे, विधानसभामध्ये देऊन सुद्धा तिकडे गाजलं, पण इकडे नाही गाजलं. चला, ओके.